Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आम्ही पहिला अर्ज भरला होता, पहिलं नाव माझं पाहिजे होतं. त्यांनी म्हणले नाही 12 खड्याप्रमाणे होणार, क क ग ग न च छ ज ज न. माझं नाव विशाल व य र ल व श. शेवटी माझं 17 नंबरवर नाव गेलं. कधी 17 नंबर हुडकायचा तुम्ही लोकांनी मत टाकायचं माझं मला कळलं. योगायोग बघा, योगायोग बघा, एका मशीनवर 16च नाव बसतात. एक मशीन 16 गेली आणि दुसऱ्या मशीनला सगळ्यात वर 17 नंबरला माझं नाव गेलं. 1 नंबर. दिल्लीला सांगायचं आहे की सांगलीचा खासदार हा दिल्ली ठरवत नाही, सांगलीचा खासदार मुंबई पुण्यात ठरत नाही, सांगलीचा खासदार ह्या मालगावात ठरणार. हा संदेश हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. काही दिवसांपूर्वी मालगाव येथे प्रचारानिमित्त आम्ही फेरी केली. मालगाव व आसपासच्या सर्व गावात भेटी दिल्या. त्यावेळी असं वाटलं नव्हतं की निवडणूक येईल आणि आपल्याकडे काँग्रेस पक्षाचं चिन्ह नसेल. एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी रचलं गेलं. काँग्रेस पक्षासाठी आमच्या कुटुंबियांनी गेले 90 वर्ष परिश्रम घेतले. काँग्रेस पक्षासाठी काम केलं, काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम केलं. मागच्या वेळी माझी उमेदवारी 2019ला स्वाभिमानी पक्षातनं झाली. काँग्रेस पक्षाने सांगितलं आघाडी धर्म पाळण्यासाठी विशाल पाटील तुम्हाला त्या पक्षातनं उभा राहायला लागणार आणि ते मी मान्य केलं. कदाचित लोकांना स्वीकार झालं नाही म्हणून माझा पराभव झाला. मात्र पराभव झाल्या झाल्या दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो. लगेच निवडणूक झाली आणि महापूर आला. नदीकाठची सगळी गावं पूर्णपणे पाण्यात गेली. जनावरं वाहून चाललेली. लोक जनावरं घेऊन गावं सोडली. जनावरांना द्यायला चारा शिल्लक नव्हता. लोकांना खायला भाकऱ्या नव्हत्या, चपात्या नव्हत्या, घरं उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळेला आम्ही तुमच्या सगळ्यांकडे आलो. या पूर भागातनं, या मालगाव गावातनं सुद्धा तुम्ही सगळ्यांनी 2019च्या पुरात नदी काठच्या लोकांसाठीच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. आम्ही मागायला आलेलो आणि तुम्ही लोकांनी दिला. आपल्या माया बहिणींनी, तुमच्या आया बहिणींनी, माता भगिनींनी भाकऱ्या आणि चपात्या लाटल्या. त्या आम्ही पश्चिम भागात नदी काठला नेल्या आणि लोकांना खायला घातलं. पुरातल्या लोकांनी मदत केली, पुरात अडकलेल्या लोकांना सोय करून दिली. हे सगळे अडचणी आम्ही असताना मार्ग काढला. तुमच्या सुखात आलो, तुमच्या दुःखात आलो, तुमच्या देवाला आलो, तुमच्या बस्तीला आलो, तुमच्या उसाला आलो, प्रत्येक कार्यक्रमात तुमच्या आलो, तुमच्या मैताला आलो, तुमच्या लग्नाला आलो. प्रत्येक कार्यक्रमात गेले 5 वर्ष सातत्याने विशाल पाटील येत राहिलाय. या गावाला सारखं सारखं भेट देत राहिलाय. पण निवडणूक लागली आणि कोणतर आयता आला, म्हटला मी 4 कुस्त्या केल्या आहेत, मला आता खासदार करा. आणि माझा पक्ष माझ्यासाठी लढू शकला नाही, भांडू शकला नाही, ह्याचं खंत माझ्या मनात. मी थांबायचा निर्णय घेतला. मी विचार केला आता काय आपल्या नशिबात नसेल. तुम्हाला लोकांचे फोन येऊ लागले. मी फोन बंद केला तरी बायकोला फोन येऊ लागले. सगळे घरातले म्हणा लागले उभारलं पाहिजे, लोकांचा काय म्हणणं तर ऐकून घे. आम्ही लोकांना फोन करायला चालू केला. लोक म्हटली विशाल पाटील थांबायचं नाही, ही तुमची लढाई नाही, ही आता जनतेची लढाई आहे. खूप आमिष दाखवली. खासदार करतो, आमदार करतो, राज्यसभेत जातो. मागच्या दाराने राज्यसभेत जा, कशाला परिश्रम घेतोय, इलेक्शन सोपे नाही, थांब. घेतली असती खासदारकी, पण जनतेशी बेईमानी वसंतदादाचा नातू करू शकत नाही आणि लढाईपासून पळ तर मुळीच काढू शकत नाही. खासदाराला मी आव्हान दिलं, तुझ्यात हिम्मत असेल तर खासदार तुम्ही हा कवच काढा पक्षाचा आणि अपक्ष लढून दाखवा. विशाल पाटलाच्या हिम्मत आहे अपक्ष लढायची. असू दे 18 लाख मतदान, लोकांपर्यंत पोहोचीन, लोकांची कामं करीन, मी लढत राहीन. या निवडणुकीत मी उभारू नये म्हणून सगळे प्रयत्न झाले. मी ठरवलं माझ्या नशिबातच खासदारकी असेल तर मी मागच्या दाराने जाणार नाही, जनतेच्या जोरावर पुढचं दार मोडून जाणार आणि जनता मला पाठिंबा देणार आहे.
माझं चिन्ह मिळू नये म्हणून प्रयत्न केला, माझा अर्ज उडावं म्हणून प्रयत्न केला, माझं नाव यादीत मागे राहावं म्हणून प्रयत्न केला, डाव रचला, लोकांची नाव भरली. पक्षाची नाव वर असतात, खालती अपक्षाचे सुरू होतात. आम्ही पहिला अर्ज भरला होता, पहिलं नाव माझं पाहिजे होतं. त्यांनी म्हणले नाही 12 खड्याप्रमाणे होणार, क क ग ग न च छ ज ज न. माझं नाव विशाल व यर ल व श. शेवटी माझं 17 नंबरवर नाव गेलं. कधी 17 नंबर हुडकायचा तुम्ही लोकांनी मत टाकायचं माझं मला कळलं. योगायोग बघा, योगायोग बघा, एका मशीनवर 16च नाव बसतात. मग एक मशीन 16 गेली आणि दुसऱ्या मशीनला सगळ्यात वर 17 नंबरला माझं नाव गेलं, 1 नंबर. चोर मला खाली ओढायचा प्रयत्न करतात, देव मला वरच न्यायला लागलाय. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ह्या इलेक्शनला लिफाफा, आहेराचं पाकिट, प्रेमाचं आहेर तुम्ही मला ह्या मतदानाला 7 मेला द्यायचं आहे मालगावकरांनी. आणि दिल्लीला सांगायचं आहे, दिल्लीला सांगायचं आहे की सांगलीचा खासदार हा दिल्ली ठरवत नाही. सांगलीचा खासदार मुंबई पुण्यात ठरत नाही. सांगलीचा खासदार ह्या मालगावात ठरणार. हा संदेश हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. लिफाफा या मतदानावर मतदान, लिफाफा या चिन्हापुढील बटन दाबून मला मतदान करा. वेळेअभावी मी भाषण कमी जरी केलं असलो तरी माझ्या मनात तुम्ही आहे. तुमच्यासाठी अहोरात्र झटीन काम करीन हे शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार.